आपल्याला सांगितले जाते की पिनहोल इफेक्ट सर्वप्रथम 11व्या शतकात अरबी शास्त्रज्ञ इब्न अल हैथम यांनी नोंदवला होता. या प्रभावाचा म्हणजे पिनहोल इफेक्टचा अर्थ असा आहे की जेव्हा प्रकाश अतिशय छोट्या छिद्रातून जातो तेव्हा समोरच्या पृष्ठभागावर त्या वस्तूचे उलटे प्रतिबिंब म्हणजे इन्व्हर्टेड इमेज दिसते. पण भारतातील कर्नाटक राज्यात हम्पीतील विरूपाक्ष मंदिरात हा पिनहोल कॅमेरा इफेक्ट शेकडो वर्षांपूर्वीच वापरला गेला होता. हे आपल्या प्राचीन शास्त्रज्ञ आणि वास्तुकार किती प्रगत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे होते हे स्पष्ट दाखवते. या मंदिरात राजगोपुरमचे उलटे प्रतिबिंब साधारण 300 फूट दूर असलेल्या साळू मंटपाच्या भिंतीवर स्पष्टपणे दिसते. हा प्रयोग दर्शवतो की त्या काळातील भारतीय आर्किटेक्ट्सना ऑप्टिकल सायन्सचा अत्यंत सूक्ष्म आणि सखोल अभ्यास होता. म्हणूनच सुमारे 500 वर्षांपूर्वीच भारतीय आर्किटेक्ट्स आणि सायंटिस्ट यांनी आधुनिक विज्ञानातल्या महत्त्वाच्या तत्वांचा वापर प्रत्यक्षात केला होता. हे भारतातील समृद्ध ज्ञान परंपरेचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे जिवंत उदाहरण आहे. धन्यवाद.